जनतेचे हक्क, तिच्या आशा आकांक्षा आणि देशाची सुरक्षा याला सर्वोच्च महत्त्व देत असल्याची पंतप्रधानांची ग्वाही. कॉसमॉस बँकेच्या पुणे मुख्यालयातल्या अनेक खात्यांच्या डेबिट कार्डची माहिती हॅक. 94 कोटी रुपये हाँगकाँगच्या हानसेंग बँकेत जमा झाल्याचा गैरप्रकार उघडकीला. घाऊक किमतींवर आधारित महागाई निर्देशांकात गेल्या महिन्यात 5.9% घट. जम्मू काश्मीरात कुपवाड जिल्ह्यात घुसखोरी करणाऱ्या 2 पाकिस्तानी सैनिकांना भारतीय जवानांनी घातलं कंठस्नान. राज्य सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत 2005 सालापासून आजपर्यंत 615 नक्षलवाद्यांनी केलं आत्मसमर्पण. आता नव्या जीवनाला सुरुवात. आदिवासी जमातींना लागू असणारे सगळे लाभ गोवारी समाजालाही देण्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे निर्देश. आणि 92वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यवतमाळमध्ये होणार. नमस्कार. 6:30च्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो. आता पाहूयात बातम्या विस्तारानं. देशाची सुरक्षितता, जनतेचे अधिकार आणि त्यांच्या आशा आकांक्षा सरकारसाठी सर्वोच्च महत्त्वाच्या आहेत, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. पंतप्रधानांनी एका हिंदी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत हे मत व्यक्त केलं. विकासाची घोषणा करून आम्ही सत्तेत आलो तेव्हापासून गेली 4 वर्ष न थांबता विकास कामं केली. आम्ही विकासाचा विचार करतो, निवडणुकांचा नाही, असं पंतप्रधान म्हणाले. स्वच्छ भारत मोहीम ही आता लोकचळवळ झाली आहे. त्यात सर्वांचा सहभाग महत्त्वाचा ठरतोय, असंही त्यांनी सांगितलं. एकत्रित निवडणुकीच्या मुद्द्यावर साधकबाधक चर्चा होणं आवश्यक आहे. वेगवेगळ्या वेळी होणाऱ्या निवडणुकांमुळे सर्वच यंत्रणांवर ताण पडतो, असं मोदी यांनी स्पष्ट केलं. NRC अर्थात राष्ट्रीय नोंदणी पुस्तिकेबाबत आधीच्या सरकारनं अनेक आश्वासनं दिली, मात्र आम्ही ती पूर्ण केली, असं पंतप्रधान म्हणाले. देशात झुंडशाहीमुळे होणाऱ्या हत्यांबाबत प्रश्न विचारला असता जमावाकडून होणारी मारहाणीची एक घटना देखील संपूर्ण समाजासाठी लाजिरवाणी असल्याचं पंतप्रधान म्हणाले. या सर्व घटना अत्यंत दुर्दैवी असून त्यावर राजकारण करणं योग्य नाही. गृहमंत्रालयानं अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर पावलं उचलली आहेत, असंही त्यांनी यावेळी सांगितलं. पुण्यात गणेशखिंड रस्त्यावर असणाऱ्या कॉसमॉस बँकेच्या मुख्यालयातल्या अनेक खात्यांच्या डेबिट कार्डची माहिती हॅक करून तब्बल 94 कोटी रुपये हाँगकाँगच्या हानसेंग बँकेत ऑनलाईन जमा केल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. मात्र ठेवीदारांचे पैसे सुरक्षित असून घाबरून न जाण्याचं आवाहन बँकेचे अध्यक्ष मिलिंद काळे यांनी केलं आहे. याबाबत सुहास गोखले यांनी चतुशृंगी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. अज्ञात व्यक्तींनी या बँकेच्या ATM सर्व्हरवर मालवेअरचा हल्ला करून खातेदारांच्या डेबिट आणि रुपे कार्डची माहिती हॅक केली आणि त्यानंतर 14,849 व्यवहार करून 80 कोटी 50 लाख रुपये तसंच 13 कोटी 92 लाख रुपयांचे त्वरित व्यवहार करून तब्बल 94 कोटी हाँगकाँगच्या हानसेंग बँकेमध्ये ऑनलाईन जमा केले आणि त्वरित काढण्यात आल्याचं समजतं. सुरक्षेच्या कारणास्तव कॉसमॉस बँकेची सर्व ATM पुढील 2 ते 3 दिवसांसाठी बंद ठेवण्यात आली असून जर खातेदारांना पैशांची गरज लागली तर ते बँकेत जाऊन पैसे काढू शकतात, असं काळे यांनी सांगितलं. सायबर हल्ला झाला आहे हा कॉसमॉस बँकेवर झाला नसून कॉसमॉस बँकेच्या सर्व्हरवर झालेला नाहीये. खातेदारांच्या कुठल्याही अकाउंटवर कुठलाही परिणाम झाला नाहीये. सगळ्यांचे बॅलन्स तसे आहेत. सर्व बँकेच्या ब्रांचेस ऑपरेटिंग आहेत, फंक्शनिंग आहेत. त्यांचे देणं घेणं व्यवहार, RTGS पेमेंट, कॅश विड्रॉवल हे सगळं रेग्युलर चालू आहे. खातेदारांचे बॅलन्स तसेच्या तसेच आहेत. हा अटॅक जो झालेला आहे हा बँकेचा सर्व्हर आणि बँकेचे जे काय सेंट्रलाइज अकाउंट होल्डर सिस्टीम जी काय असते, अकाउंटिंग सिस्टीम जी असते ते आणि हे जे डेबिट कार्ड वापरणारे ह्या ज्या एजन्सी आहेत त्यांच्यामध्ये एक बोलणारी एक स्विचिंग सिस्टीम असते, कम्युनिकेशन करणारी स्विचिंग असते, ती हॅक केली गेली आहे आणि अनऑथोराइज निर्णय त्याच्यात दिले गेले. म्हणजे बॅलन्स विचारल्यानंतर हो बॅलन्स पेमेंट करायचं का तर हो म्हणलं गेलं, करायचं का तर हो म्हणलं गेलं आणि असं साधारणपणे 12,000 ट्रान्झॅक्शनला इंटरनॅशनली व्हिसा डेबिट कार्डवरला हो म्हणल्यामुळे 76 कोटी रुपये 21 देशातनं काढले गेले आणि 21 देशातनं $100, $200, $500 असे 450 काढणी काढले गेलेत. याचा अर्थ खूप मोठं क्रिमिनल रॅकेट हे याच्यामध्ये आहे आणि इंटरनॅशनल लेवलला याचं इन्व्हेस्टिगेशन होणं गरजेचं आहे. त्याच्याप्रमाणे काम चालू झालेलं आहे. पंजाब नॅशनल बँक घोटाळ्याप्रकरणी केंद्र सरकारनं या बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक उषा अनंत सुब्रमण्यम यांना पदावरून बरखास्त केलं आहे.
तसंच अलाहाबाद बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरूनही त्यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. सरकारनं या संदर्भात एक अधिसूचना जारी केली. 3 महिन्यांपूर्वी सीबीआयनं पीएनबी घोटाळा प्रकरणी दाखल केलेल्या आरोपपत्रात उषा अनंत सुब्रमण्यम यांचं नाव घातलं आहे. त्यानंतर त्या केवळ अलाहाबाद बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम बघत होत्या आणि पीएनबी बँकेत अधिकारी पदावर कायम होत्या. काल त्यांच्या कारकिर्दीचा शेवटचा दिवस होता. मात्र त्या दिवशीच त्यांना पदावरून बडतर्फ करण्यात आलं. सरकारच्या या अधिसूचनेनंतर सीबीआयनं अनंत सुब्रमण्यम यांना न्यायालयात हजर होण्याचे आदेश दिले आहेत. घाऊक किमतीवर आधारित चलनफुगवट्याच्या निर्देशांकात जुलै महिन्यात 5.9% घट झाली आहे. जून महिन्यात हा निर्देशांक 5.77% होता. भाज्या, फळ यांच्यासह अन्नधान्याच्या किमती घटल्यामुळे घाऊक महागाई निर्देशांकातही घट झाली आहे. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित किरकोळ चलनफुगवट्याचा दर जुलै महिन्यात 4.17% एवढा कमी झाला. हा गेल्या 9 महिन्यातला सर्वात कमी दर आहे. जून महिन्यात तो 4.92% होता. अन्नधान्यावर आधारित चलनफुगवट्याचा दर जूनमधल्या 2.91% वरून जुलैमध्ये 1.37% एवढा झाला. तुर्कस्तानमधल्या आर्थिक संकटाचा परिणाम आज चलन बाजारावरही जाणवला. डॉलरच्या तुलनेत आज रुपयात 16 पैशांची घसरण झाली. आज एका डॉलरची किंमत 70 रुपये 9 पैसे इतकी होती. तुर्कस्तानचं चलन लिरामध्ये झालेल्या प्रचंड घसरणीचा परिणाम जागतिक बाजारावर झाला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी डॉलर्सच्या खरेदीवर भर दिल्यामुळे आज डॉलरच्या तुलनेत रुपया घसरला. रुपयाच्या मूल्यातली आजवरची सर्वात मोठी घसरण आहे. रुपयाच्या मूल्यात झालेली घसरण ही बाह्य कारणांमुळे झाली आहे असं सांगत देशासाठी सध्या चिंतेची बाब नाही असं मत वित्तीय व्यवहार सचिव सुभाषचंद्र गर्ग यांनी व्यक्त केलं. जम्मू काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातल्या तंगधार क्षेत्रात नियंत्रण रेषेजवळ शस्त्रास्त्रासह घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांचा डाव भारतीय सैन्यानं हाणून पाडला. मात्र यात उत्तर प्रदेशातल्या मथुरा इथं राहणारा पुष्पेंद्र सिंग हा जवान शहीद झाला आहे. रात्रभर सुरू असलेल्या चकमकीत भारतीय लष्करानं चोख प्रत्युत्तर देताना पाकिस्तानच्या 2 सैनिकांना ठार केलं. देशविरोधी नक्षलवादी चळवळीतून नक्षलवाद्यांनी बाहेर पडावं म्हणून राज्य सरकार आणि पोलिसांतर्फे राबवण्यात येणाऱ्या आत्मसमर्पण योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून 2005 सालापासून 2018 पर्यंत 615 नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण करून नवजीवनाची वाट चोखाळली आहे असं नक्षलवाद विरोधी अभियानाचे विशेष पोलीस महानिरीक्षक शरद शेलार यांनी म्हटलं आहे. 615 पैकी 596 नक्षलवादी गडचिरोली जिल्ह्यातले असल्याचं त्यांनी सांगितलं. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांना राज्य सरकारतर्फे आर्थिक मदत आणि इतर लाभ देण्यात येत असल्यानं ते आता अधिक सुखाचं जीवन जगत आहेत असं ते म्हणाले. ठाण्यातल्या मुंब्रा इथं गेल्या 1 वर्षापासून अनधिकृतपणे सुरू असलेल्या दूरध्वनी केंद्रावर छापा टाकून जवळपास 14 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस सहायुक्त मधुकर पांडे यांनी आज ठाण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. या प्रकरणी 3 जणांना अटक करण्यात आली असून एक आरोपी पळून गेला आहे. अटक करण्यात आलेल्याकडून 1 पिस्तूल, 5 जिवंत काडतुसांसह 19 सिम बॉक्स मशीन्स, 37 वायफाय राउटर आणि 291 सिम कार्ड्स हस्तगत केल्याचं त्यांनी सांगितलं. या प्रकरणात आणखी देशी वा परदेशी व्यक्ती गुंतल्या आहेत का याची चौकशी केली जाईल असंही पांडे म्हणाले. आदिवासी जमातींना लागू असणारे सर्व लाभ गोवारी समाजालाही देण्यात यावेत असा महत्त्वपूर्ण निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं आज दिला. गोवारी समाजाचा उल्लेख गोंड गोवारी अशा नावानं सरकारच्या 1995च्या आदेशात विशेष मागास जातीत करण्यात आला आहे. त्यामुळे गोवारींचा समावेश आदिवासींमध्ये होत नाही असं सांगत अमरावतीच्या अनुसूचित जमाती प्रमाण पडताळणीनं केशव सोनोने यांना आदिवासींचे लाभ द्यायला नकार दिला होता. त्याविरोधात सोनोने यांनी नागपूरच्या खंडपीठात दाद मागितली. या प्रकरणी न्यायालयानं दिलेल्या निर्णयात गोवारींचा समावेश आदिवासींमध्येच केला जावा असा स्पष्ट निर्वाळा दिला आहे. 1995च्या नोव्हेंबर महिन्यात नागपूर हिवाळी अधिवेशन सुरू असताना गोवारी समाजानं आपल्या विविध मागण्यांसाठी विधानभवनावर मोर्चा काढला होता. त्या मोर्चावर पोलिसांनी केलेल्या लाठीमारानंतर झालेल्या चेंगराचेंगरीत 114 गोवारींचा बळी गेला होता तर 500 जण
जखमी झाले होते. त्यानंतर गोवारी समाजाच्या मागण्यांकडे सगळ्यांचं लक्ष वेधलं गेलं होतं. आजच्या निकालानं गोवारी समाजाला आदिवासींसाठी असलेले लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 92 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यवतमाळ इथं होणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळानं आज ही अधिकृत घोषणा केली. यवतमाळच्या निमंत्रक संस्थांच्या निमंत्रणावरून स्थळ निवड समितीनं 5 ऑगस्टला यवतमाळला भेट दिली होती. त्यावेळी नियोजित संमेलन स्थळ आणि इतर सर्व बाबींची पाहणी करण्यात आली. त्यानंतर झालेल्या बैठकीत एकमतानं यवतमाळची निवड करण्यात आली, अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाद जोशी यांनी दिली आहे. बदलत्या जीवनशैलीमुळे आरोग्याच्या तक्रारी वाढल्यानं औषध घेणं आता नित्याचीच बाब झाली आहे. परंतु कित्येकदा औषधोपचाराच्या खर्चाचा मेळ घालणं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरचं ठरतं. केंद्र सरकारनं सर्वसामान्यांना परवडेल अशा किमतीत औषधं उपलब्ध व्हावीत यासाठी भारतीय जनऔषधी परियोजना सुरू केली. या योजनेच्या अंमलबजावणीमुळे नाशिक जिल्ह्यातल्या रुग्णांना आर्थिक दिलासा तर मिळालाच, परंतु यातून नव्या रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. कुटुंबातल्या एखाद्या व्यक्तीला दुर्धर आजार झाला तर औषधोपचारासाठी येणाऱ्या खर्चाचे आकडे ऐकूनच सामान्य माणूस खचून जातो. कधीकधी रुग्ण औषध घेणंच बंद करतो आणि त्याचे दुष्परिणाम संपूर्ण कुटुंबालाच भोगावे लागतात. हीच बाब ओळखून केंद्र सरकारनं प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी परियोजना सुरू केली. ही योजना रुग्णांच्या फायद्याची आहे. तशीच या योजनेची केंद्र चालवणाऱ्या व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबातल्या सदस्याला रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारी ठरली आहे. नाशिक जिल्ह्यातल्या मूळच्या ग्रामीण पण आता औद्योगिकरणामुळे शहरात रूपांतर झालेल्या ठिकाणी या योजनेचा लाभ घेतलाय तो रवींद्र आणि ज्योत्स्ना भावसार या दाम्पत्यानं. त्यांनी सुरू केलेल्या जनऔषधी केंद्रातून ज्येष्ठ नागरिक, महिला, शेतकरी यांच्याबरोबरच डॉक्टरही औषधं खरेदी करतात. या केंद्रामुळे प्रपंचाला आर्थिक स्थैर्य आलं असं ज्योत्स्ना भावसार आवर्जून सांगतात. आम्हाला माहिती मिळाली प्रधानमंत्री जनऔषधी केंद्र आहे, तर त्या निमित्ताने आपल्याला गरिबांची मदत पण करता येईल, त्यांना पण त्याचा फायदा घेता येईल. म्हणून आम्ही विचार केला की आपल्याकडून जर सहकार्य होईल लोकांना पण, तर आम्ही निर्णय घेतला की आपण एक स्वतःचं मेडिकल टाकायचं. जनऔषधी केंद्र अशी अधिकृत पाटी असलेल्या केंद्रातून वितरित होणाऱ्या अधिकृत जनऔषधांवर सरकारचं नियंत्रण असतं. या औषधांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांना औषधांच्या दर्जाबाबतच्या नियमांचं काटेकोर पालन करावं लागतं. या औषधांच्या किमती अन्य औषधांच्या तुलनेत 50 ते 80% कमी असतात. मी जनरली जनऔषधीचेच औषधं प्रिस्क्राईब करतो आणि ते ब्रँडेड एवढंच इफेक्टिव्ह आहेत असा मला गेल्या 5-6 वर्षापासून चांगला अनुभव आहे. आणि बऱ्याच लोकांना चांगला अनुभव आलेला आहे आणि पैसे खूप वाचतात. नाशिक जिल्ह्यात अशा 10 सेवा केंद्रांकडून रुग्णांना स्वस्तात औषधं उपलब्ध होत आहेत. ज्येष्ठ नागरिक पद्माकर सरोदे यांनी या जनऔषधी योजनेबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. माझ्या मुलाला हार्टचा प्रॉब्लेम आहे आणि त्याचे लिव्हर पण खराब झालेले आहे आणि फक्त या मेडिसिनवर तो आता सध्या जगतोय समजा आजच्या परिस्थितीला. तर ह्या जेनेरिकच्या जे मेडिसिन आहे आता 1 वर्षापासून मी त्याला जे जे मिळतं ते सगळ्या गोळ्या इथने घेऊन जातोय आणि त्याच गोळ्यावर मला बराचसा फरक पडतोय. मधल्या किमतीमध्ये सुद्धा फरक पडतो आणि त्याच्यामुळे आम्ही सहसा 1 वर्षापासून हीच मेडिसिन आम्ही कंटिन्यू वापरत आहे. या प्रकारचे जे औषधं मिळतात ते शहरामध्ये यावं लागतं 25-1 किलोमीटर. आता सरकारला आव्हान आहे की त्यांनी प्रत्येक खेड्यामध्ये किंवा 2-4 खेडे मिळून एक अशी योजना चालू करावी जेणेकरून शेतकऱ्यांसाठी त्याचा फायदा होईल. केंद्र सरकारनं आणलेली ही योजना समाजोपयोगी असून वैद्यकीय, व्यावसायिक आणि शासकीय यंत्रणांनी या योजनेचा प्रसार ग्रामीण तसंच अल्प उत्पन्न असलेल्या घटकांपर्यंत करावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज थोड्याच वेळात देशवासियांना उद्देशून भाषण करणार आहेत. राष्ट्रपतींच्या भाषणाचा मराठी अनुवाद 7:30 वाजता प्रसारित होईल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा स्वातंत्र्य दिनानिमित्त संदेश उद्या सकाळी 9 वाजता प्रसारित होणार आहे. हवामान. राज्यात गेल्या 2 दिवसापासून काही ठिकाणी पावसाची रिमझिम सुरू आहे. जळगाव जिल्ह्यात मात्र पावसानं ओढ दिल्यामुळे नदी नाले कोरडे पडले आहेत. तर जिल्ह्यातील 5000 हेक्टर क्षेत्रातील शेती पावसाअभावी संकटात सापडली आहे. यामुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे. राज्यात येत्या 36 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. याच काळात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज असून अरबी समुद्र खवळल्यामुळे मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये असा इशारा हवामान खात्यानं दिला आहे. आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा. जनतेचे हक्क, तिच्या आशा आकांक्षा आणि देशाची सुरक्षा याला सर्वोच्च महत्त्व देत असल्याचं पंतप्रधानांची ग्वाही. कॉस्मॉस बँकेच्या पुणे मुख्यालयातल्या अनेक खात्यांच्या डेबिट कार्डची माहिती हॅक. 94 कोटी रुपये हाँगकाँगच्या हनसेंग बँकेत जमा झाल्याचा गैरप्रकार उघडकीला. घाऊक किमतीवर आधारित महागाई निर्देशांकात गेल्या महिन्यात 5.9% घट. जम्मू काश्मीरात कुपवाड जिल्ह्यात घुसखोरी करणाऱ्या 2 पाकिस्तानी सैनिकांना भारतीय जवानांनी घातलं कंठस्नान. राज्य सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत 2005 सालापासून आजपर्यंत 615 नक्षलवाद्यांनी केलं आत्मसमर्पण. आता नव्या जीवनाला सुरुवात. आदिवासी जमातींना लागू असणारे सगळे लाभ गोवारी समाजालाही देण्याचे मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे निर्देश. आणि 92 अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यवतमाळमध्ये होणार. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. अस्ताव्यस्त वाढणाऱ्या शहरांमध्ये वास्तव्य करणं जिकरीचं होत असलं तरी देशातील 10 शहरांमध्ये मात्र वास्तव्य करणं सुविधाजनक असल्याचा निष्कर्ष केंद्रीय गृहनिर्माण आणि नगरविकास मंत्रालयानं काढला आहे. राहण्यासाठी सर्वात चांगल्या असलेल्या देशातील 10 शहरांची यादी मंत्रालयानं जारी केली असून शहरांचं नियोजनबद्ध व्यवस्थापन आणि शाश्वत विकासाच्या माध्यमातून लोकांचा जीवनस्तर उंचावण्यात पुणे शहर देशातलं सर्वोत्कृष्ट शहर ठरलंय. त्याखालोखाल नवी मुंबई आणि 3ऱ्या क्रमांकावर मुंबईचा क्रमांक आहे. या निष्कर्षाच्या अनुषंगानं अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आणि ठाणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर उन्हाळे यांना आज रात्री 9:30च्या बातम्यांमध्ये निमंत्रित केलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात रात्री 9:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.